पीक विमा खरीप हंगाम 2025 चे वितरण मागील 2-3 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात सुरू झाले। यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असताना आपण सुरुवातीला सांगितलं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण होणार आहे, कारण एकूण जे काय रक्कम होती 1219 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये, त्यापैकी 812 कोटी किंवा 813 कोटी केवळ फक्त नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर झाले होते। इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मग धाराशिव असेल, बीड असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणं अपेक्षित आहे त्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू आहेत। आणि या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत त्या आक्षेपाचा त्या ठिकाणी निर्णय झाल्यानंतर, तक्रारीचे निवारण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील टप्प्यामध्ये या ठिकाणी रक्कमा दिसायला सुरुवात होईल आणि या रक्कमा त्यांच्या खात्यावरती जमा देखील होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी सांगतो की लगेच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। अनेक शेतकरी मेसेज करत आहेत की आमच्याकडे रक्कम जमा होत नाही आहे, आमच्याकडे अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, अजूनही काही ठिकाणी नो क्लेम, रक्कमा 00, अशा विविध प्रकारच्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत। तर लक्षात घ्या, कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया अजूनही सुरू आहेत आणि या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप चॅटबॉटच्या द्वारे किंवा PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन तुमची स्वतःची पॉलिसी चेक करायची आहे। त्या पॉलिसीचा स्टेटस काय आहे ते तपासा, कारण स्टेटस देखील रोज रोज बदलत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये 400-500 रुपये रक्कमा दाखवत होत्या, परंतु त्यांच्या देखील रक्कमा आता बदलायला सुरुवात झाली आहे आणि त्या ठिकाणी रक्कमा जास्त देखील येत आहेत। नक्की जास्तीत जास्त किती रक्कम जमा होत आहेत शेतकऱ्यांना, म्हणजे आता जे वितरण सुरू झालं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम किती येत आहे? कारण आपण पाहिलं होतं की मागील वर्षी जेव्हा या पीक विम्याबाबतची आपल्या मुख्यमंत्री अथवा राज्याच्या आपल्या कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की 17,500 रुपये हेक्टरी मिळेल, आणि ज्याबाबत अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की जे बोललं गेलं होतं ते झालं पाहिजे, हेक्टरी किमान 17,500 रुपयांप्रमाणे पीक विम्याचे वितरण व्हावे अशी मागणी राज्यातील बहुतांश शेतकरी करताना दिसत आहेत। मग हेक्टरी 17,500 रुपयांचे वितरण होत आहे का नाही याबाबत देखील माहिती जाणून घेणार आहोत। कॅल्क्युलेशन अजूनही सुरू आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक त्या ठिकाणी 12,000 यावेळी पीक कापणी प्रयोग झाले आहेत, ज्यापैकी केवळ 6,000 प्रयोगांना पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी वितरण झाले आहे किंवा पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती ज्या ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशनच्या रक्कमा दाखवत होतं त्यांना ती रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आणि अजूनही म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की आमची रक्कम दाखवत आहे किंवा आमचा लॉट क्रिएटेड बाय IC आला आहे, परंतु अद्याप आमच्या खात्यावरती पैशाची रक्कम जमा झाली नाही। तर लक्षात घ्या, साधारणपणे 30 तारखेपर्यंत हे वितरण चालू शकते। या 30 तारखेच्या आधी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कमा जमा होतील। लॉट क्रिएटेड बद्दल आपण आधीच माहिती घेतली होती। काय असतं की एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना पैसे पाठवले जात नाहीत, तर बँकाच्या वतीने किंवा आता कृषी विभागाच्या वतीने जी वितरण प्रक्रिया पार पडते या प्रक्रियेमध्ये लॉट असतात, सेपरेट लॉट करून एका लॉटचे पैसे पाठवायचे, नंतर पुढील लॉट घ्यायचा त्याचे पैसे पाठवायचे, अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे वितरण केले जाते। आता अजून वितरण सुरू आहे का? तर नक्कीच वितरण सुरू आहे शेतकरी मित्रांनो। या संदर्भात तुम्ही पाहू शकता की आजचा हा मेसेज असणार आहे। आज बघा या ठिकाणी 8,513 रुपये हे 22 एप्रिल रोजीचा मेसेज आहे। या ठिकाणी बघा APB प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे। आणि खाली परत तुम्ही पाहू शकता की 4,682 चा देखील एक मेसेज आहे, ते देखील प्रधानमंत्री या ठिकाणी फसल बीमा योजनेअंतर्गत रक्कमा जमा होत आहेत। म्हणजेच की हे सर्व नांदेड जिल्ह्यातील आहे। यातील खालचा फक्त हा परभणी जिल्ह्यामधील आहे। नांदेड असेल, परभणी असेल किंवा इतरही ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशनच्या रक्कमा दाखवतो आहेत आणि ज्यांचा लॉट क्रिएटेड आलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमा जमा होत आहेत, परंतु हे सरसकट 17,500 रुपये नाही आहेत। लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांना रक्कमा कमी जमा झाल्या आहेत। तर काही ठिकाणी नांदेडमध्ये असे देखील आहे की 30 ते 32,000 रुपये हेक्टरी देखील रक्कमा शेतकऱ्यांना जमा झालेल्या आहेत। म्हणजे हे सर्व विषय हा जे तुमचा लॉस आहे किंवा डॅमेज आहे त्यावर तुमचा त्या ठिकाणी लॉस पर्सेंटेज किती आहे त्यावरती तुमची नुकसान भरपाई ठरवून तुमच्या खात्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमा जमा होत आहेत। परंतु लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांनी याबाबत स्पष्टपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे की खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा रक्कम आम्हाला जमा होत आहे किंवा आमची कॅल्क्युलेशनची रक्कम जी दाखवत आहे ते खूप कमी दाखवत आहे आणि हे आम्हाला मान्य नाही। अनेक ठिकाणी आपण पाहिलं की 17,500 रुपये हेक्टरी जे सरकार बोललं होतं
तेवढ्या रकमेचे वितरण व्हावे अशी देखील मागणी शेतकरी नेत्यांच्या वतीने देखील आता होत आहे। आणि या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की जालनामध्ये तर शेतकऱ्यांनी 2-3 दिवस ठिय्या आंदोलन देखील केलं होतं, कारण एकतर वितरण होत नाही आहे। जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेतकरी सर्व अपेक्षित होते की त्या ठिकाणी पीक विम्याचे वितरण होईल। जानेवारीमध्ये झालं नाही, फेब्रुवारीमध्ये झालं नाही, मार्चमध्ये झालं नाही, एप्रिलमध्ये त्या ठिकाणी रकमा दाखवायला सुरुवात केली आणि रकमांबाबत अनेक शेतकऱ्यांची आशा मोठ्या प्रमाणावर होती, परंतु त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे, कारण रकमा खूप जास्त कमी दाखवत आहे। आणि अशा पद्धतीने जर एवढी कमी रक्कम जर आमच्या खात्यावरती जमा होणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही। आमच्या रकमा त्या ठिकाणी वाढून आल्या पाहिजेत, कॅल्क्युलेशन व्यवस्थित पद्धतीने परत करून आमच्या खात्यावरती रकमा व्यवस्थितपणे जमा करा अशी मागणी देखील राज्यातील विविध भागातील शेतकरी करत आहेत। म्हणूनच आता पीक विमा कंपनी असेल किंवा जे कॅल्क्युलेशन दाखवलं आहे यामध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये काही बदल होत आहे का, किंवा सोलापूर असेल किंवा आपला धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल, ज्या जिल्ह्यांमधील पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अजून त्या ठिकाणी रकमा दाखवत नाही आहे, त्यांच्याबाबत देखील कोणता निर्णय होणार ते देखील आपल्याला आता 2 ते 3 दिवसांमध्ये समजणार आहे। आणि या सर्व अपडेट आपण सर्वाधिक योग्य पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अपडेट तुमच्यापर्यंत देखील लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आपण योग्य पद्धतीने मार्गदर्शन देखील करत आहे। मग शेतकरी मित्रांनो, तुमच्या कॅल्क्युलेशनची किंवा तुमच्या पॉलिसीची स्थिती काय आहे आणि सरसकट 17,500 रुपयांचे वितरण व्हावे का, ही देखील तुमची ही मागणी असल्यास नक्की कमेंट करून सांगा। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी, शेतकरी कर्जमाफी असेल किंवा सर्व शेतकरी योजना असतील त्यांच्या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।